ऑपरेशन्स ऑन सेट्स बघतोय आपण. त्यातलं पहिलं ऑपरेशन आपण बघितलं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता हे दुसरं ऑपरेशन आहे युनियन ऑफ सेट्स. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेटचं आपल्याला काय करायचंय तर युनियन करायचंय. बघा डेफिनेशन काय सांगते, द युनियन ऑफ टू सेट्स ए अँड बी is the set of all elements which are in A or in B and is denoted by A union B. So definition says the union of two sets A and B. किती सेट घेतले आपण? दोन सेट घेतले. So there are two sets for union. Is the set of all elements. So union is again one set. Union पुन्हा काय तर एक सेट आहे. The set of all elements which are in A or in B. So union contains elements which are in A or in B. Union मध्ये कुठले एलिमेंट्स असतील एकतर A मधले किंवा B मधले and is denoted by the symbol A union B. So this is your set A union B X such that X belongs to A or X belongs to B. या सेट मध्ये कुठले एलिमेंट्स असतील either X belongs to A or X belongs to B. असे सगळे एलिमेंट्स गोळा करायचे की जे एकतर A मध्ये असतील किंवा B मध्ये असतील. मग आता बघा बरं आपण एक्झाम्पल घेऊयात. So suppose this is your set A. A is 1, 3 and 5. And now B. B is 2, 4. These are two sets. A contains A 1, 3, 5 and B contains 2, 4. A मध्ये काय आहे 1, 3, 5 आहे तर B मध्ये 2 आणि 4 आहे. So now A union B. A union B. युनियन ची डेफिनेशन काय सांगते, असे सगळे एलिमेंट्स गोळा करा की जे एकतर A मधले असतील किंवा B मधले असतील. मग आता आपण काय करणार A मधले आणि B मधले सगळेच घेणार आहे. A मध्ये कोण आहे 1 आहे, पुन्हा B मध्ये 2 आहे बघा, पुन्हा C मध्ये 3 आहे, पुन्हा B मध्ये 4 आहे आणि A मध्ये 5 आहे. बरोबर. बघा बरं 1, 3 आणि 5 हे A मधले नंबर्स आहेत तर 2 आणि 5 हे B मधले नंबर्स आहेत. सो X is value of this X is 1, 2, 3, 4 and 5. So this 1, 3 and 5, this X belongs to A and this 2, 4, these two values of X belongs to B. So this is your A union B. A union B कसा काढायचा तर असे सगळे एलिमेंट्स गोळा करायचे की जे एकतर A मध्ये असतील किंवा B मध्ये असतील. म्हणजे थोडक्यात आपण काय करणार तर A आणि B मधले सगळे एलिमेंट लिहून टाकायचे. हे एलिमेंट्स B मध्ये पण असतील किंवा A मध्ये असतील. आता हे झालं सोपं एक्झाम्पल. आता याच्यात जर कॉमन काही असेल तर कसं होईल बघा. फॉर एक्झाम्पल C. It is A, B, C and D. And suppose D. It is C, D, E and F. Now you have to find C union D. C union D. मग आता या C union D मध्ये काय होईल बघा. असे सगळे एलिमेंट्स गोळा करायचे such that X belongs to now C or X belongs to now D. एकतर ते एलिमेंट C मधले असतील किंवा D मधले असतील. मग आता बघा C मध्ये कोण कोण आहे A, B, C, D लिहिलं आपण. आता या D मध्ये पुन्हा C, D आहे बघा आणि ते तर आपण ऑलरेडी लिहिलंय त्यामुळे डबल लिहायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय जे दोन्हीकडे असतील जे कॉमन असतील ते एकदाच. हे सगळे कॉमन आहेत त्यामुळे ते लिहिताना एकदाच लिहायचे, दोनदा लिहायचे नाही. म्हणजे राहिलं काय E आणि F. म्हणजे बघा हे एलिमेंट जे आहेत हे C मधले एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स जे आहेत ते D मधले आहेत आणि हे जे दोन एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स कुठले आहेत तर C मध्ये पण आहेत आणि D मध्ये पण आहेत. बरोबर. कॉमन जे असतील ते एकदाच लिहायचे. सो दिस इज युअर C union D. If any element is common in both the sets, then write in once only. एकदाच लिहायचं ते. So this is your C union D. आता मगाच एक्झाम्पल बघा बरं काय होतं.
मगाच एक्झाम्पल होतं तुमचं ए होता 1 3 आणि 5, तर बी काय होता 4 आणि नाही 2 आणि काहीतरी 4 होता, बरोबर. हा, मग ए युनियन बी काय लिहिलं आपण, तर 1 2 3 4 आणि 5. आता या एक्झाम्पल मध्ये ए आणि बी मध्ये कॉमन काहीच नव्हतं. फरक लक्षात येतो ना, ए आणि बी मध्ये कॉमन काहीच नव्हतं, तर याच्यात मात्र हे दोन एलिमेंट्स कॉमन आले. म्हणजे ए युनियन बी काढताना कसं होणार आहे, तर काही एलिमेंट हे ए मधले असतील, काही एलिमेंट हे बी मधले असतील, तर काही एलिमेंट असे असतील की जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. सो युनियन सेट कंटेन्स elements which are in A or in B or in both A and B. Correct? काही एलिमेंट कसे असतील, only in A, only in B or in both A and B. आणि कधी कधी काय असणार आहे, कॉमन असेल, कधी नसेल. So this is your A union B. आता आपल्याला या युनियनची व्हेन डायग्राम काढायची. व्हेन डायग्राम मध्ये होणार काय, तर आपल्याला ए आणि बी आणि तुमचा युनियन म्हणजे युनिव्हर्सल सेट दोन्ही दाखवायचं आहे. सो दिस इज युअर युनिव्हर्सल सेट यू. सपोज दिस इज ए, this is A and this is B. This is your first example. This is your first example. 1 3 and 5, and this is 4 and 2 and 4. Now A union B contains 1 2 3 4 and 5. So this shaded region of A and B is your A union B. The shaded region is A union B. Now if example is like second, जर सेकंड एक्झाम्पल सारखा असेल तर काय होईल बघा. दिस इज युअर युनिव्हर्सल सेट X, दिस इज सेट A, this is set B, this is your B. So this is A, this is B. A contains A, B, C and D, and this contains C, D, E and F. So this portion is in A and in B. So this portion is C and D. It C and D present in A and in B also. So here is A and here is B. So here is E and here is F. So your A union B. Oh no, this is C and D, no? So this shaded region is your A union B. So A union B like this or like this. Then some properties of union. These are some properties. So first is A union B equal to B union A. पहिली property आपली A union B equal to B union A. It is called commutativity. Commutative law आहे हा. A union B केलं तुम्ही, म्हणजे आताच आपण बघितलं दोन सेटचं आपल्याला युनियन करता येतं, किंवा B युनियन A जरी केलं तरी ह्या दोन्ही सेट्स कसे असतील तर सेम असतील. युनियन हा पुन्हा एक सेट आहे, त्यामुळे हे दोन्ही सेट कसे असतील, सेम असतील. मग तुम्ही A आधी लिहा, B नंतर लिहा, किंवा B आधी लिहा, A नंतर लिहा, काही केलं तरी चालेल. आता दुसरी बघा, A युनियन B युनियन C इक्वल टू A युनियन B युनियन C. आता यात काय केलं आपण, गणिताचा नियम आपल्याला असं सांगतो की आधी ब्रॅकेट सोडवा. सो फर्स्ट यू हॅव टू सॉल्व ब्रॅकेट. So A union B is first. Then this A union B is one set. And this set is again union with C. Now this total is one set. A union B union C. This is one set. And in RHS
we first find B union C. Now B union C is again one set, and this set is union with A. So these two sets, in LHS there is one set, in RHS there is one set. So these two sets are same. This is called associativity. याला आपण म्हणणार associative law. हाच लॉ पुन्हा अजून एक्सटेंड केला जातो. दिस इज इक्वल टू अजून केलं तर आता इथं बघा, ए ला बी ला युनियन केलंय, बी ना सी ला युनियन केलंय. हेच तुम्ही ए आणि सी चं युनियन करू शकता. युनियन विथ बी लिहिलं तर याची व्हॅल्यू सेमच येणार आहे. जेवढा हा सेट असेल, जेवढे एलिमेंट्स यात असतील तेवढेच यात असतील, तेवढेच यात असतील. सो दिस इज युअर associative law. Now third one is A union phi equal to A. One set is phi, means null set, and second set is A. If you take union of these two sets, then it is A. This is identity of union. Then A union A. We take both the set, same sets. So A union A is A. This is your idempotent law. This is your fourth property. Then fifth property. This fifth property is A union A complement. A union A complement is universal set. It is U or X. This is your fifth property. Then sixth property. If A is subset of B, then A union B. Now see, A is subset of B, means this B is superset. B is bigger than A. So A union B equal to B. Then seventh property. Right here. Then seventh property is A union U. One set is U and second set is A. Then its union is universal set U. Now again, this 8 number property. Now 8 number property is, if you take two sets A and B and its union, then this A is always subset of A union B. A is always subset of A union B, and also B is subset of A union B. So these are your 8 properties of sets. Sorry, union of. Now we take one example. X is 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, and 10. B is the universal set. Then A is 1, 2, 3, 4. B is 3, 4, 5, 6, and C is 3, 6, 7, and 8. These A, B, and C, these three sets are subsets of X. आपण X घेतला 1 ते 10 नंबर, तो आपला युनिव्हर्सल सेट आहे या एक्झाम्पल साठी, आणि त्याचे तीन सबसेट्स घेतले A, B आणि C. मग आता हे तीन सबसेट जर असतील तर आता आपल्या आपण ज्या प्रॉपर्टीज लिहिल्या या जरा प्रॉपर्टी. सो फर्स्ट इज युअर कम्युटेटिव्ह लॉ. फर्स्ट इज युअर कम्युटेटिव्ह लॉ. Now A union B, you have to find firstly A union B. This is your first property. So A is 1, 2, 3 and 4. Union B is 3, 4, 5 and 6. So this is A union B. Now union contains all those elements which are in A, in B, or in both A and B. मग आपल्याला आता असे सगळे एलिमेंट्स गोळा करायचे की जे ए मध्ये असतील किंवा बी मध्ये असतील. सो 1, 2, 3, 4. आता 3, 4 इथं पण आहे बघा, त्यामुळे डबल लिहायचं नाही. मग आता आपण काय लिहिणार, 5 आणि 6. सो दिस इज युअर ए युनियन बी. नाउ यू हॅव टू फाइंड बी युनियन ए. आता आपण काय केलं, तर बी पहिल्यांदा लिहिला आणि ए नंतर लिहिला. सो दिस इज 3, 4, 5 and 6. युनियन 1, 2, 3 and 4. ओळीनं लिहायला गेलो तर 1, 2 आधी लिहूयात, मग 3, 4 लिहूयात. आता 3, 4 ऑलरेडी झाला म्हणजे 5 आणि 6 झाला. आता
इथं आलाय, बी युनियन ए इथं आलाय. या दोन्हीचा RHS सेम आहे बघा, आहे ना. सो फ्रॉम 1 and 2 कसं म्हणणार आपण, मी इथं लिहिते. फ्रॉम 1 and 2 A union B equal to B union A. 1 आणि 2 वरून आपल्याला असं कळलं की 1 आणि 2 चा RHS सेम आहे, त्यामुळे LHS पण सेम झाला. आलं. आता दुसरी प्रॉपर्टी आपली असोसिएटिव्ह लॉ बघायचं आपल्याला बघा. असोसिएटिव्ह लॉ काय बघा आपला. सेकंड प्रॉपर्टी मध्ये A युनियन B युनियन C घ्यायचंय. हा, मग A युनियन B त्यातला घेतला आपण, हे काढलंय ना आता. आता हे ऑलरेडी काढलेलं आहे, पुन्हा परत आपण नको काढायला. आता आपल्याला काय घ्यायचंय, A युनियन B युनियन C घ्यायचंय. हा आपला LHS आहे. आता A युनियन B किती आहे बघा, 1 2 3 4 5 and 6. युनियन C किती आहे बघा, 3 6 7 and 8. Now take all the elements of these two sets. Now this is 1, then 2, then 3, then 4, 5, 6. Now you have to write 7 and 8. बघा सगळे एलिमेंट घेतले का, 1 2 3 4 5 6. इकडे 3 ऑलरेडी आहे, 6 ऑलरेडी आहे, म्हणजे राहिला 7 आणि 8. ते इथे आले. सो दिस इज युअर LHS. लगेच आपण 1 लिहून टाकूयात याला. आता आपल्याला काय काढायचं आहे, RHS मध्ये पहिल्यांदा आपण फाइंड करणार B युनियन C. आता B युनियन C काढायचंय. बघा बरं काय असेल B युनियन C. सो B युनियन C, B किती आहे, 3 4 5 and 6. Then आपण खाली लिहूया B युनियन C. B किती आहे बघा, 3 4 5 6. युनियन C 3 6 7 and 8. Now this is B युनियन C. सगळे एलिमेंट्स गोळा करायचे बघा. 3 3 नंतर काय येणार, 4, मग येणार 5, मग येणार 6, मग येणार 7 आणि मग येणार 8. सो दिस इज युअर B युनियन C. आता यात ऍड काय करायचं आपल्याला, A ऍड करायचा आहे, पण A आधी लिहायचा आहे. सो A युनियन B युनियन C. सो दिस इज A किती आहे बघा, 1 2 3 4. युनियन B युनियन C किती आहे बघा, 3 4 5 6 7. ओ सॉरी 8 पण आहे. आता सगळे एलिमेंट यातले गोळा करायचे. मग आता यात काय काय येणार बघा बरं. इकडचा आला 1, मग 2, मग 3, मग 4. तिकडचं काय काय येईल बघा, 5 6 7 आणि 8. आलं. आता लगेच याला आपण 2 म्हणून टाकूया. आता 1 आणि 2 च्या RHS बघा, 1 2 3 4 5 6 7 8. सेम आहे. मग 1 आणि 2 वरून आपल्याला काय कळलं की LHS इक्वल टू RHS आहे. म्हणजे आपण खाली काय म्हणणार, therefore from 1 and 2 काय आलं, तर A युनियन B युनियन C this is equal to A युनियन B युनियन C. हा आपला असोसिएटिव्ह लॉ प्रूव्ह झाला. Then third property is identity of union. A union phi equal to A. So this is A union phi. Now what is A? A is 1 2 3 and 4. Union phi. Phi means empty element, empty set. So there is nothing. Now you have to take union.
मग ए मधले लिहूयात 1 2 3 आणि 4. आता याच्यात काहीच नाही, मग लिहिणार काय इथं? काहीच नाही आलं. देयर इज नथिंग, नो एलिमेंट प्रेझेंट इन दिस पार्ट. सो दिस इज ओनली set of all elements of A. So 1 2 3 and 4. So A union 5 is again A. This is your identity of union. Now idempotent law. Now what is idempotent law? A union A. बघा बरं, A union A काय असेल? This is A union again A. Union हा A आहे and again A. 1 2 3 and 4. So you have to take all the elements present in A or A. So here is 1 2 3 4. All those elements are present here also. So this is closed. Now A union A. This is again your set A. So this is your idempotent law. Then next one is fifth, A union A complement. Now here is A. A आपल्याकडे आहे. आता आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे कॉम्प्लिमेंट. पाचवं जर प्रूव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कॉम्प्लिमेंट काढला पाहिजे. मग आता तो कॉम्प्लिमेंट कसा येईल बघा. A आपल्याकडे आहे. बघा A ऑलरेडी आहे. युनिव्हर्सल सेट X आहे. पहिल्यांदा आपल्याला काढला पाहिजे A कॉम्प्लिमेंट. So first is A complement you have to find. Complement means all those elements which are in X but not in A. A मध्ये नसलेले पण X मध्ये असलेले सगळे एलिमेंट घ्यायचे. मग इथं 1 2 3 4 आहे. काय राहिलं? 5 6 7 8 9 आणि 10. युनिव्हर्सल सेटच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे इकडे आपल्याला 11 12 13 आपल्याला लिहिता येणार नाही. All those elements which are in X but not in A. A मध्ये नसलेले पण X मध्ये असलेले एलिमेंट लिहायचे. So this is your A complement. Now A union A complement. A is 1 2 3 4. Union A complement is 5 6 7 8 9 10. Now union. Union means all elements of A and A complement. So here is 1 2 3 4. 1 2 3 4. Now 5, then 6, then 7, then 8, then 9 and then 10. So see here 1 to 10 elements are there. So this is your universal set U or X. So A union A complement is U. Then A union U. We first find 7 number A. A is 1 2. You have to find A union U. So A is 1 2 3 and 4. Union U is 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So union means collect all the elements of A and U. So this is 1 2 3 4. Now here is 1 2 3 4 written. ते आपण लिहिले. राहिलं काय मग? 5 6 7 8 9 10. So this is your universal set again. So this is your U. Now 6 number property. So what is 6 number property? See, if A is subset of B. Now firstly we take 8 number property. First we find A union B. This is 8 number property. So A union B is 1 2 3 4. Union 3 4 5 and 6. So see here A union B is 1 2 3 4 5 and 6. This is your A union B. Now
See, A and this A union B. A contains 1, 2, 3, 4 and A union B contains 1, 2, 3, 4, 5 and 6. So if we see elements of A are 1, 2, 3, 4. They are present in A union B and these are two extra elements. Correct? So by the definition of subset, we say that this A is subset of A union B. या A मधले हे जे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 हे A युनियन B मध्ये आहेत आणि परत A युनियन B मध्ये दोन एलिमेंट एक्स्ट्रा आहेत या गणितात. म्हणजे सबसेटच्या डेफिनेशन प्रमाणे A is subset of A union B. Similarly, see this B and again this A union B. So B contains 3, 4, 5 and 6. So A union B contains 3, 4, 5 and 6 and these two elements which are extra here. So again by the definition of subset, this B is subset of A union B. So similarly B is subset of A union B. So if we see carefully, A is subset of A union B, B is subset of A union B. This is your 8 number property. And now we see 6 number property. For this 6 number property, we change the example. So see, what is 6 number property? If A is subset of B, so you take example like that. So A is 1, 2, 3, 4. Now A is subset of B means B contains 1, 2, 3, 4, 5 and 6. Now see carefully, A is subset of B. All the elements of A are present in B and B contains two extra elements. Correct? So this is A is subset of B. Now you have to find A union B. A union B. A is 1, 2, 3, 4. Union B is 1, 2, 3, 4, 5 and 6. Now find your A union B. So what is A union B is? Union means collect all the elements of A and B. So this is 1, then 2, then 3, then 4. 1, 2, 3, 4. We already written. Now remaining is 5 and 6. Now see carefully. 1, 2, 3, 4, 5 and 6. This is your set B. Correct? So this is your B. So A union B equal to B. This is your 6 number property. So these are some properties of union. We see all the examples of these properties.